तुम्ही सघन शीत तरुवर आम्ही पांथस्त साचार तापत्रयाचा हा प्रखर तापलासे चंडाशू त्याच्या तापापासून सदया नाही चालू दे करा रक्षण। साखर कुठे आहे माहितीये? साखर बा कुठे? अरे साखर ना फडताळात बघ, मोठा डबा आहे ना त्याच्यात ठेवली मी। आपुल्या यो अरे ऐक आलं घाल त्याच्यामध्ये। हा वृक्षा खाली बैसून वेलची घाल, थोडीशी वेलची घाला। चहा जरा बरा कर, जरी लागते वरून ऊन। तुम्ही केलात हरणसाचा कित्येकांच्या रोग। अरे 3 चमचे साखर घाला। हा तो कडू चहा ना अजिबात पिवत नाही। चहा कसला कडू काढा तो नकोच वाटतं। वारण्या ऐहिक संकटे तुम्हान काही अशक्य वाटे। अरे 2 हंडे पाणी आणून ठेव रे बाबा, निदान प्यायला तरी होईल। दिनावरी कर्या दया। अहो एक मोठं पिंप आणलं पाहिजे आता। चाळीतले लोक पण ना कधी पाणी पाहिलंच नाही असंच करतात। ओ भरमसाठ भरून ठेवायचं, दुसऱ्याचा काही विचारच नाही यांच्या डोक्यात कधी शिवत। कधी पाणी मिळालं होतं की नाही कोण जाणे। मी महाराज राजेश्वर, तुम्ही कुबेरांचे कुबेर, तुम्ही वैद्यांचे वैद्य निर्धार। पिंप आणूया बरं का मोठं। हा एक पिंप आहे ना घरात। अहो पण आता पाण्याचा काय भरोसा। आणि चाळीतले सगळे जण वाळवंटातून आल्यासारखं पाणी घेतात, आपण आपलं साठवून नको का ठेवायला। साहित्य आहे विशेष परी पूजा वया तुम्हास, जगी पदार्थ न राहिला। अधाशी आहेत मेले चाळीतले सगळे। मिळाली का रे साखर? हो चहा पण झाला। हा परी पूजा वया तुम्हास, जगी पदार्थ न राहिला। सूर्याची घरी नण दीपावळी। अरे थांब 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 थांब, दे दे दे। आधी प्रपंच आणि मग परमार्थ, नंतर वाचेन। कला काय तू हे सगळं पोथी बिथी कशासाठी वाचतेस ग? कशाला म्हणजे या माझ्या कार्ट्यासाठी। ह्याचं सगळं चांगलं नको का व्हायला? आता दुसरं काय आहे माझ्या हातात सांगा ना। देवाला साकडं घालायचं, त्यालाच पाझर काही फुटतोय का बघते मी आता। व्यवस्थित व्यवस्थित पडली साखर। श्री साईनाथ मंजूर।